हॅलो, सलाम, नमस्ते, कसं काय पब्लिक. तर मी आहे AVG अभिनंदन गायकवाड, तुम्ही मला ओळखतच असाल. तर मी आज या विषयावरती आलेलो आहे की भरपूर ठाण्यामध्ये आपण टॅलेंट्स बघितले, पण असा एक अनोखा टॅलेंट आहे जो ठाणे महानगरपालिकामध्ये एक कर्मचारी आहे जो झाडू खात्यामध्ये नोकरी करतो आणि तो व्यक्ती एक सुंदर गायक आहे. मी त्याला त्या दिवशी कुठेतरी गाताना पाहिलं, तर मला असं वाटलं की ह्या माणसाला आपण प्रोत्साहित केलं पाहिजे आणि ह्याला एक मोटिवेशन म्हणून आपण या माणसाकडून काहीतरी शिकलं पाहिजे. तर आज मी त्या माणसाला भेटायला आलो आणि त्याची भेट घ्यायला आलो आहे. तर चला आपण जाऊन बघूया, भेटूया आशिष कांबळे. तर आशिष कांबळे, त्या दिवशी मी तुमचं गाणं ऐकलं. तुम्ही ठाणे महानगरपालिकामध्ये कर्मचारी आहात. तुम्ही किती वर्ष आली तुम्हाला? मला तरी पण जवळजवळ 7 वर्ष झाली ते काम करून. 7 वर्ष. तर तुम्ही आतापर्यंत किती कार्यक्रम केले? म्हणजे तुमची गाणी त्या दिवशी मी ऐकले, म्हणजे एकदम काहीतरी वेगळंच वाटलं. हां, म्हणजे मी आता छोटे मोठे ऑर्केस्ट्रा वगैरे करतो. म्हणजे बाबासाहेबांचे असतील किंवा इतर इव्हेंट्स असतात ना, बरोबर, आपलं बर्थडे वगैरे, हळदी प्रोग्राम, असे मी कार्यक्रम करत असतो अजून. तर त्या दिवशी असंच मी माझ्या मूडमध्ये चालू होतं. मला नव्हतं वाटलं की एक आहे की तू बघशील आणि मला बोलवशील म्हणून. नाही, पण मला असं वाटतं की जो टॅलेंट खरा आहे त्यांना वाव देणं खूप गरजेचं आहे. तर या वावसाठी आज मी एका मोठ्या चांगल्या गायकला भेटायला आलो. म्हणजे एक चांगल्यापैकी तू गातोस हे मला एक्झॅक्टली अगोदर पण माहिती आहे, पण आज त्या दिवशी मी ऐकल्यानंतर मी लिटरली आय वॉज लाईक सुपर्ब, यू आर लाईक सुपर्ब. तर आपण चला आज ऐकूया आशिष कांबळे यांनी. कुठलं गाणी ऐकायचं? तुम्ही जे तुम्हाला वाटेल. हे उसबल गणगोत सार आधार कुणाचा नाही, ढगाळल्या भुई परी जीवन जळी बळ दे झुंजायला चिरपेची धार दे इनवी ती पंच प्राण जीवाला तुतार रे कर पलरान देवा जळला शिवार तरी नाही धीर सांडला खेळ मांडला. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. उत्कृष्ट गायलं आशिष. पण मला तुझ्याकडनं हे गाणं मी त्या दिवशी तिकडंच ऐकलं होतं, पण मला तुझ्याकडनं काहीतरी वेगळं ऐकायचं आहे जे मला असं वाटतं तुला तुझं मनपासून गायलं, तुला कधी गायची इच्छा होते. या जगात आईपेक्षा मोठं कोण नाही मला असं वाटतं. हां, आणि मम्मी म्हणजे आपले हार्ट टचिंग रिलेटिव्ह असतात, त्यामुळे मी आईसाठी एक गाणी करतो. त्या आजी माझं फेवरेट तो सॉन्ग. मागू कसा मी अनबोलू कुणा, माझी व्यथा ही समजा आहे उभा बगदारी तुझ्या, जाणून घे रे जरा यातना देशीलता कधी झोळीत या तू दान माझे जीवना अमेझिंग. तर मी हेच म्हणणार आहे ठाणेकर की आपल्यामध्ये भरपूर टॅलेंट आहे, ठाण्यामध्ये खूप टॅलेंटेड आहे, पण असे काही एक्झॅक्टली जे आर्टिस्ट आहेत ज्यांना पोचता येत नाही आहे, त्या आर्टिस्टसाठी आपण पूर्णपणे प्रयत्न केले पाहिजे. तर मी पण त्या क्षेत्रातला आहे, तर मी प्रयत्न करतो आहे की अशाच आर्टिस्टना वाव देणे. जर तुम्ही असे आर्टिस्ट आहात तर मला नक्की संपर्क साधा आणि आपण देऊ त्यांना एक आगळं वेगळं एक प्रयत्न माझ्याकडनं एक नवीन अल्बमसाठी किंवा काही असू शकतं. थँक्यू. Till then, keep rocking. It's all about AVG.